इथे मी घेतलेला मक्याचा चिवडा बनवण्यासाठी सगळ्या वस्तू बाहेर काढते, डबल आतमध्ये टाकते आणि त्यानंतर विचार केला पहिले घर आवरू दे, त्याच्यानंतर हे काम होईल. मग पहिले सगळं आवरलं, सगळं जेवण म्हणजे जे ते ठेवायचं होतं ते ठेवलं. नंतर अंघोळ विंघोळ करून आवरून, पण मला हे काही आवडलं नव्हतं जास्त. मम्मीने कपडेही चेंज केले आणि विचार केला चला खूप कंटाळा करून झाला आहे, आता आपण करूया काम. म्हणून एक एक करून सगळं मला वेलची शोधायची होती म्हणून फ्रीजमधून वेलची काढली. 1 2 3 4 5 6 7 7 म्हणजे एक वेलची अराउंड ₹1.5 आहे, म्हणून आपण दोनच टाकू. दोनच वेलची वापरायचं ठरवून, कारण की मला स्पेशली वेलचीचा फ्लेवर एवढा आवडत नाही, त्याच्यामुळे हे सगळं आहे. इकडे घेतलेली मी पिठी साखर बनवायला आणि त्याच्यामध्ये थोडीशी वेलची टाकायची होती, कारण की मला बनवायचं होतं शंकरपाळ्या, पण तो प्लॅन माझा पुरा फसलेला आहे म्हणून त्याच्यावरती मी गेलीच नाही. मी घेतला मक्याचा चिवडा कंप्लीट करायला. सगळा मका मस्त की भाजून, शेंगदाणे, कढीपत्ता, मी मिरची नाही टाकत कारण की मला मिरची नाही पटत, त्याच्यामुळे मिरची न टाकता फक्त आणि फक्त कढीपत्ता आणि थोडीशी किशमिश टाकून यांच्यावरती पिठी साखर टाकून मस्त मिक्स करायचा. इझी, सोप्पा आणि खूप टेस्टीवाला चिवडा. मीनवाईल भांडे घासणं पण गरजेचं आहे. एवढं सगळं केल्यानंतर मी थोडीशी थकली होती, पण विचार केला का थकून चालणार नाही. डब्बा शोधत होत्या का कशात ठेवायचं, अक्कल बघा किती मला. पहिले चिवडा बनवले आणि डब्बा नंतर धुवून ठेवले, कारण की मला वाटलं डब्बे धुतलेले आहेत, पण ते चांगलं वाटत नव्हतं. मीनवाईल यांचे फटाके फोडायची कामं चाललेली आणि माऊला तो फटाका अजून वर 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 जायची इच्छा होती, पण तो पाऊस आहे, थोडी ढगाला पोचणार आहे. अशी होती आमची दिवाळी.